कल्याण डोंबिवली हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि इथला गद्दारीचा डाग धुवून टाका असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे। शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा आज मातोश्री येथे पक्षप्रवेश झालाय। कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात यावेळेला प्रवेश केलाय। तेव्हा सत्तेच्या लोभापायी सेना संपवणाऱ्यांना परत घेणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी विधान देखील केलं होतं। कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे। इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा मशालीच्या रूपाने, अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही। दीपेश आता तुम्हाला शिक्षा आहे, आदेश बरोबर ना रे? शिक्षा द्यायला पाहिजे ना। जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण डोंबिवली शिवसेना करा, ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा। ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही। तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसं एक धाक झपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी परत देतोय, कारण ही म्हणून शिवसेनेची ताकद आहे। जी गळचेपीची भूमिका डोंबिवली विधानसभेमध्ये आणि कल्याणच्या काही ठिकाणी होत होती, ती गळचेपीची भूमिका कुठेतरी थांबावी आणि मला माझी भूमिका डोंबिवलीच्या नागरिकांसाठी स्पष्ट करणं गरजेचं होतं। त्यासाठी आज मी भूमिका घेतलेली आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आज पक्षप्रवेश केलेला आहे। मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देण्याचं आश्वासन उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र तोडणारं राजकारण नाही, महाराष्ट्र जोडणारं राजकारण करण्यासाठी आम्ही प्रवेश केला।